एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। महापुरुषांचे विचार जगण्याला बळ देतात। पोटफोडे। शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांनी महापुरुषांचे विचार आत्मसात केले तर भविष्यात ते जगण्याला बळ देतात, असे प्रतिपादन शिक्षक अमोल पोटफोडे यांनी केले। अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीच्या औचित्य साधून दलित संघ तर्फे शुक्रवारी बुधवार पेठेत असलेल्या महानगरपालिकेच्या 27 नंबर शाळेतील गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ तसेच महापुरुष ग्रंथ प्रदान समारंभ प्रसंगी ते बोलत होते। या प्रसंगी विचारपीठावर सामाजिक कार्यकर्ते युवराज पवार, राजाभाऊ क्षीरसागर, रमेश बोराडे, श्रीकांत देडे, पत्रकार भरतकुमार मोरे, प्रभाकर कांबळे, विकी पवार, प्रमोद खंदारे, शशिकांत डोलारे, महेश भालेराव, सुखवास डकरे, रंगा वाघमारे, विकास चव्हाण, नितीन चव्हाण आदींची उपस्थिती होती। प्रारंभी ॲडव्होकेट शैलेश पोटफोडे यांनी प्रास्ताविकेत या शाळेत या परिसरातील गोरगरिबांची मुले शिकतात, त्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या दृष्टीने हा स्तुत्य उपक्रम हाती घेतल्याचे सांगितले। यावेळी पत्रकार भरतकुमार मोरे यांनी शिक्षण हे जीवन घडवत असते, शिक्षण कधीही वाया जात नाही। अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांनी शिक्षण घेतले आणि समाज घडवला। सामाजिक कार्यकर्त्यांनी सुद्धा तोच आदर्श ठेवावा ही अपेक्षा व्यक्त केली। यावेळी स्पर्धात्मक परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला। तसेच यावेळी पालकांचाही आवर्जून सत्कार करण्यात आला। या सत्कारामुळे विद्यार्थ्यांबरोबरच त्यांचे आई वडील सुद्धा भारावून गेले होते। यावेळी युवराज पवार यांनीही या शाळेतून मुले शिकून भविष्यात ते अधिकारी झाले असल्याचे सांगितले। या कार्यक्रमाच्या यशस्वीकरिता शाळेतील शिक्षक बाळासाहेब जगताप, मुख्याध्यापिका अर्चना नवले, शुभांगी चौगुले, शीतल पवार, शहनाज मोमीन, सुनीता शिदाडकर या शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले। सत्कार ठेवलेला आहे। त्याचबरोबर आपल्या मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, बाबा शाहू फुले आंबेडकरांचा इतिहास कळावा, चळवळ जिवंत राहावी या हेतूने आणि त्याचबरोबर छान छान गोष्टीची सुद्धा अशी 105व्या जयंतीनिमित्त आपण 105 पुस्तकं शाळेला एक छोटंसं ग्रंथालय व्हावं म्हणून या ठिकाणी आपण भेट देत आहे। एवढं बोलतो निमित्ताने अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा औचित्य साधून एक स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी अमोलदादा पोटफोडे यांच्या नेतृत्वाखाली होत आहे। ही मला अतिशय कौतुकास्पद गोष्ट वाटते। मित्र, समाजात अनेक संघटना असतात, शाळेपासून वंचित राहणारे असे कितीतर विद्यार्थ्यांचे पालक या वसाहतीमध्ये आहेत आणि अशाच पालकांचे विद्यार्थी या ठिकाणी बक्षीस घेतात। बरोबर ही अतिशय मनाला आनंद देणारी गोष्ट आहे। आपण सर्वांनी या ठिकाणी अशाच पद्धतीने शाळेमध्ये वेळेवर उपस्थित राहावं। केवळ खिचडी मिळते म्हणून येऊ नका। शिक्षणाची खिचडी डोक्यात भरवण्यासाठी, शिक्षणाचा वसा आपण आपल्या आई वडिलांना सांगण्यासाठी, आपण भविष्यातले सुजाण नागरिक होण्यासाठी यावं एवढ्या ठिकाणी विनंती करतो। या विद्यार्थ्यांच्या पालकांचं खरोखर अभिनंदन करणं योग्य आहे। देवाला न जाता मुलांना दररोज शाळेत जाणारे पालक आहेत, ज्यांनी मंदिराला पाठ फिरवली आणि शाळेच्या मंदिराकडे आले
अशा पालकांचं देखील अभिनंदन करतो. मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल